नमस्कार सगळ्यांना. तर आपल्या लाडक्या बहिणीसाठी एक खुशखबर आहे, आनंदाची बातमी आहे. आता महिलांना आजच पैसे येणार आहेत. त्याचं कारण काय आहे ते सगळं तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तसंच कुठल्या महिलांना पैसे येणार आहेत, कुठल्या महिलांना नाही येणार, कुठल्या बहिणी अपात्र ठरतात. आता 6व्या हप्त्यासाठी काही नियम चेंज झालेले आहेत, ते काय काय असतील ते सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका. आणि नवीन असाल चॅनलवर तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि हा व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा, कारण हा व्हिडिओ सगळ्या महिलांपर्यंत खूप महत्त्वाचा आहे. कारण खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत, पॉईंट्स आहेत, ते मी कव्हर करणार आहे. त्यामुळे तुम्हाला कळणार आहे की एक्झॅक्टली कधी आणि कसे पैसे येतात आपल्याला. ठीक आहे, तर बघा, लाडकी बहीण योजना आहे ती चालू झाली जुलैमध्ये, सगळ्यांना माहिती आहे. आतापर्यंत महिलांच्या खात्यात 5 हप्ते जे आलेत, म्हणजे जुलैपासून नोव्हेंबरपर्यंत हप्ते जे आहेत ते आलेले आहेत. आता काही काही महिलांना हप्ते नाही आले, सगळ्यांना माहिती आहे की अर्ध्या महिलांना आलेत, म्हणजे 4 कोटीपैकी 2 कोटी महिलांना आलेले आहेत. आता बाकीच्या महिलांचं काय बाबा, तर त्यांनाही पैसे जे आहेत ते लवकरच मिळतील. म्हणजे आता डिसेंबरचा हप्ता जो येईल त्यातच तुम्हाला मागचे हप्ते पण मिळून जातील. मागचे हप्ते 1500 मिळणार आहेत आणि डिसेंबरचा हप्ता फक्त तुम्हाला 2100 मिळणार आहे. ठीक आहे, सगळ्यांना माहिती आहे. त्या निवडणुका झाल्या, रिझल्ट पण लागला, महायुती सरकार बहुमताने विजय झालेला आहे. ठीक आहे, कारण याचा जो सिंहाचा वाटा आपण म्हणू शकतो लाडक्या बहिणींचा आहे. कारण स्वतः सरकारने पण मान्य केलेलं आहे की लाडक्या बहिणीच्या पाठिंब्यामुळेच आपण एवढ्या मतांनी विजय झालेला आहे. तसेच सरकारने लाडक्या बहिणींच्या आहे, महिलांच्या आहे, ते आभार पण मानलेले आहेत की तुमच्या पाठिंब्यामुळे आम्ही इथपर्यंत येऊ शकलो. एवढा मोठा विजय जातो, सगळ्यात मोठा विजय आतापर्यंत झालेला आहे महायुतीचा. त्यामुळे त्यांनी लाडक्या बहिणीचा आभारही मानलेले आहेत. पण आता इथून पुढे आता ह्या डिसेंबरच्या हप्त्याचं काय, ठीक आहे. तसंच आपले एकनाथ शिंदे म्हणाले होते की निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर लगेच तुम्हाला पैसे मिळतील. पण आता आज आहे शनिवार, ठीक आहे, उद्या आहे रविवार, उद्या तर बँकांना सुट्टी असते. तर आजच पैसे मिळणार आहेत का? उद्या बँकांना सुट्टी असल्यामुळे उद्या पैसे येणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला आजच वाट बघायची पैशांची. आजच तुमचे SMS चेक करत राहा, तुमचे बँक ॲप चेक करत राहा. तसेच तुम्हाला डायरेक्ट बँकेत जाऊन तुम्ही चेक करू शकता. त्यामुळे तुम्हाला आता आजच पैसे येतील. 2100 रुपये डायरेक्ट तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. ठीक आहे, आता अजूनही सरकार काही स्थापन झालेलं नाहीये, ते लवकरच होईल. पण त्याच्या आधीच तुम्हाला पैसे जे आहेत तुमच्या खात्यात पडणार आहेत. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. फक्त काही महिला ज्या आहेत त्या अपात्र ठरल्यात, त्या का अपात्र ठरल्यात ते आपण जाणून घेणार आहोत. चला बघूयात काय आहेत. आता बघा, काही नियम आलेले आहेत नवीन. जर तुम्हाला याच्या आधी सगळे हप्ते मिळाले असतील, काही प्रॉब्लेम नसेल, तरी तुम्हाला 6व्या हप्त्यासाठी काही नियम चेंज झालेले आहेत. ते नियम आपण बघणार आहोत. ते नियम म्हणजे असे आहेत, तुमच्याकडे जर 4 चाकी असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. ठीक आहे, आतापर्यंत मिळाले असतील तुम्हाला, मान्य आहे. पण आता 6व्या हप्त्यासाठी आता हे सगळं अर्ज पडताळणी चालू झालेली आहे ऑलरेडी. तसेच अर्ज पडताळणीमध्ये जर आढळलं की तुमच्याकडे 4 चाकी आहे तर तुम्ही मात्र अपात्र ठरणार. तसेच तुम्हाला जर आधी पैसे मिळाले असेल हप्त्यांचे तर ते पण वसूल होण्यास सुरुवात होऊ शकते. ठीक आहे, त्यामुळे शक्यता नाकारता येत नाही की पैसे वसूल होतीलच. तसेच सेकंड म्हणजे, जर तुम्ही आधी कोणत्या तरी एका सरकारी योजनेचा लाभ घेतलेला आहे, ज्यामध्ये तुम्हाला 1500 पेक्षा जास्त रक्कम मिळतीये, ठीक आहे, तर तुम्ही या लाडकी बहिणीसाठी अपात्र ठरताय. याच्या आधी तुम्हाला पैसे मिळाले असतील पण आता अर्ज पडताळणी झालेली आहे. ठीक आहे, ऑलरेडी अर्ज पडताळणी यासाठी झालेली आहे, या कामासाठी, या नियमासाठी झाली. कारण तुम्ही जेव्हा लॉग इन कराल लाडकी बहिणी योजनेमध्ये, लॉग इन करून जेव्हा तुम्ही तिथे बघाल तर एक नवीन कॉलम आलेला आहे. अप्रूव्डच्या साईडला, स्टेटसच्या साईडला एक संजय गांधी असा ऑप्शन आलेला आहे. त्याच्यासमोर येस आणि नो आहे. काही काही महिन्यांच्या समोर येस आहे, काही काही महिन्यांच्या समोर नो आहे. ठीक आहे, आता ज्यांच्या समोर नो आहे त्यांचा काही प्रॉब्लेम नाहीये, त्यांनी कुठल्या योजनेचा लाभ नाही घेतला म्हणून त्यांचं नो आहे. ठीक आहे, पण आता ज्यांच्या समोर येस आहे त्यांचं काय, त्यांनी ऑलरेडी एका कुठल्या तरी योजनेचा जो आहे तो लाभ घेतलेला आहे, म्हणूनच त्यांना पैसा आता येणार नाही. ज्यांच्या पुढे येस आहे त्यांना पैसे येणार आहे इथून पुढे. ठीक आहे, आणि आधी पैसे भेटले असेल ते पण वसूल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही स्टेटस चेक करा, जेणेकरून तुम्हाला कळेल की आपल्याला 6वा हप्ता येणार की नाही. तर तुम्ही प्रतीक्षा करत असाल 6व्या हप्त्याची, पण तो येणार नाही. त्याचं रिझन एक मेन आहे. आणि ते कसं चेक करायचं, त्याचा व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवर आहे, तुम्ही जाऊन तो बघू शकता कसं चेक करायचं काय. तसेच तुम्ही स्टेटस चेक केल्यावर तुम्हाला कळेलच की आपल्यासमोर येस आहे की नो आहे. हा झाला दुसरा नियम. ठीक आहे, आता तिसरा नियम सांगतो मी तुम्हाला. तिसरा नियम आहे रेशन कार्डचा. ठीक आहे, रेशन कार्डचा काय नियम आहे, आता बघा, आता बरेच आपल्या ह्याच्यात की बरेच एकत्रित कुटुंब पद्धती असतात, त्याच्यामध्ये रेशन कार्ड एकच असतं सगळ्यांचं, त्यात भरपूर नाव असतात. पण लाडक्या बहिणीचा एक नियम काय की एका रेशन कार्डवर फक्त 2 महिलांनाच पैसे मिळतात. पण आता जर तुमचं एकच रेशन कार्ड असेल आणि तुमच्या घरात 4 महिला असेल आणि 4 महिलांचं नाव एकाच रेशन कार्डमध्ये असेल तर त्यांना पैसे मिळणार नाही. त्यामुळे तुम्हाला आता तुमचं रेशन कार्ड सेपरेट बनवून घ्यावं लागेल. ठीक आहे, तरच तुम्हाला पैसे मिळतील. हा झाला तिसरा नियम. चौथा नियम काय, आता बघा बँकांचा नियम आहे काय. आता तुम्हाला बँकांची लिस्ट मी एका व्हिडिओमध्ये टाकली आहे. त्या बँकेत जर त्या लिस्टमध्ये तुमच्या बँकेचं नाव असेल तरच तुम्हाला पैसे मिळतील. याच बँकेत पैसे येणार नाही. बाकीच्या तुमची बँक असेल त्याच्यात पैसे येणार नाही. प्रायव्हेट बँका असतील किंवा इंटरनॅशनल किंवा आपल्या ह्या, तर त्यांच्यामध्ये नॅशनल बँका, त्यांच्यामध्ये जे आहेत ते पैसे येणार आहेत. ती लिस्ट मी तुम्हाला तिथे टाकली आहे. कुठल्या कुठल्या बँक आहेत ते सगळं त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तो कळेल तुम्हाला लिस्टमध्ये कुठलं नाव आहे. आणि त्या लिस्टमध्ये जर तुमची बँक असेल तर मात्र तुम्हाला पैसे येतील.
तर नाहीतर नाही. आणि जर तुमचं पोस्टाचं खातं असेल आणि तुम्ही तुम्ही जर फॉर्म भरताना तुम्ही आधार बँक दिली असेल, बँक नंबर किंवा तुमचा जो बँक दिली असेल त्याच बँकेत पैसे येतील, पोस्टाच्या खात्यात पैसे येणार नाहीयेत. पण जर तुम्हाला याच्या आधी पोस्टाच्या खात्यात पैसे पडले असतील, तर इथून पुढे पण तुम्हाला पोस्टाच्या खात्यातच पैसे पडतील, बँकेत पैसे पडणार नाही. पण जर तुम्ही दोन्ही पण दिलं असेल, पोस्ट खातं पण काढलं असेल किंवा आणि फॉर्म भरताना तुम्ही बँक पण दिली असेल, तर तुम्हाला बँकेतच पैसे पडतील, तुम्हाला पोस्टाच्या खात्यात पैसे पडणार नाही. त्यामुळे तुमची जी बँक तुम्ही दिली आहे तिला आधार लिंक करून घ्या, जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. कारण आधार लिंक नसेल तर पैसे पडणार नाहीयेत, एवढं लक्षात घ्या. आधार लिंक आत्ताची खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कारण बऱ्याच महिलांचा प्रॉब्लेम असू शकतो की फॉर्म तर अप्रूव्ड आहे, फॉर्म अप्रूव्ड असतो, आधार लिंक नसलं तरी फॉर्म अप्रूव्ह होतो, पण आधार लिंक नसल्यामुळे पैसे येत नाहीत. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला आधार लिंक करणं गरजेचं आहे, की आपला फॉर्म अप्रूव्ड होऊन बसू नका. अप्रूव्ड असेल तरी जरी लिंक असेल, तुम्हाला माहिती लिंक, तरी पण एकदा चेक करा जाऊन. कारण काय होतं, कधी कधी आपल्याला वाटतं लिंक आहे पण लिंक नसेल, तर तुम्हाला लिंक करून घ्यायचं आहे, जेणेकरून पुढे अडचणी येणार नाहीत. आणि तुम्हाला सतत तुमच्या बँक आहेत त्यांचं स्टेटस जे आहे ते चेक करायचे, सतत पैसे आलेत की नाही. SMS पण येतो, काही काही SMS नाही येत, काही काही वेळी SMS होतो, काही काही वेळी नाही येत, ते मान्य मला. तर असं असेल तर तुमचं बँकेचं ॲप असतं, प्रत्येक बँकेचं ॲप आहे माहिती आहे, तर त्या ॲपमध्ये तुम्ही बघू शकता. ॲपमध्ये ट्रान्झॅक्शन दिसतात, तुम्ही ट्रान्झॅक्शन हिस्ट्री बघू शकता किंवा स्टेटमेंट बघू शकता. त्याच्यामध्ये बरोबर पैसे कुठून काय कशा आले ते सगळं दिसून जातं आपल्याला. तसं जरी हे दोन्ही ऑप्शन नसतील, तुम्हाला डायरेक्ट बँकेत जाऊन तुम्ही त्यांना विचारू शकता, बँक कर्मचाऱ्यांना, की पैसे आलेत की नाही, तुम्हाला सांगून देतील. त्यामुळे टेन्शन घेऊ नका, पैसे आजच येणार आहेत. तुम्हाला आता चेक करायचे, कंटिन्यू चेक करायचं, आज रात्रीपर्यंत पैसे येऊन जातील. आणि कोणाला पैसे आले असेल तर मला कमेंटमध्ये सांगा की पैसे आलेत म्हणून, आणि किती आलेत आणि तुमचे कुठला जिल्हा आहे ते पण मला सांगा, कारण आपल्याला कळेल की किती महिन्याला पैसे आलेले आहेत आणि किती महिन्याला नाही. ठीक आहे, हे झालं आता पैशांचं. आता बघूयात आपण की आता अर्ज पडताळणी ते चालू झालेली आहे. आता याच्यात काय काय चेक करणार, की तुम्ही आधी कुठला लाभ घेतलाय का. ठीक आहे, सरकारी योजनेचं त्याची जर झाली ऑलरेडी. आता तुमच्या घरात जर कोणी सरकारी कर्मचारी असतील, ठीक आहे, जे आधी सरकारी योजनेत किंवा सरकारीमध्ये काम करत असतील, किंवा माझे आमदार असतील, माझे खासदार असतील, किंवा जरी कोणी आधी सरकारीमध्ये काम केले आणि आता सेवानिवृत्त आहेत, ठीक आहे, आणि त्यांना पेन्शन येते, अशी जर तुमच्या घरात कोण व्यक्ती असेल तर तुम्हाला ही योजनेचा लाभ मिळणार नाही. अर्ज पडताळणी चालू झालेले आहेत, त्यामुळे तुम्ही जर तुम्ही नियमात बसत नसाल तर तुम्हाला पैसे जे आहेत अजून पुढे मिळणार नाही. ठीक आहे, तर तुम्ही नियमात बसत नसाल तर तुम्हाला तुमच्याकडे एकतर पैसे वसूल केले जाऊ शकतात आणि तुमचं पुढचे हप्ते सगळे बंद केले जाऊ शकतात. त्यामुळे आता फक्त गरजू महिला ज्या आहेत, ज्या महिला खरंच ज्यांना गरज आहे त्याच महिलांना इथून पुढे पैसे मिळतील. कारण आपल्याला माहिती आहे ह्याच्यातच बऱ्याच श्रीमंत महिला असतील, ज्यांची स्थिती चांगली आहे आर्थिक, त्यांना पण पैसे जे आहेत ते मिळाले आहेत. त्यामुळे आता इथून पुढे असं होणार नाहीये. ज्या महिलांना खरंच गरजू महिला असतील, ग्रामीण महिला असतील, ग्रामीण भागातील महिला असतील, सगळ्यांना आता पैसे मिळणार आहेत. त्यामुळे टेन्शन घेऊ नका, आजच पैसे येणार आहेत. त्यामुळे तुम्ही बँक तुमच्या स्टेटसवर लक्ष ठेवा, जेणेकरून तुम्हाला कळेल पैसे आलेत की नाही. आणि कमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा, जेणेकरून सगळ्या महिलांना कळेल की पैसे आजच येणार आहेत. आणि व्हिडिओला लाईक करा, कारण लाईक आणि शेअर महत्त्वाचं आहे. शेअर केल्यामुळे जास्त व्हिडिओज आपला जातो. धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.